श्री स्वामी समर्थ. आजचा नैवेद्य या सिरीजमध्ये आज आपण पाहणार आहोत फुलकोबीची भाजी म्हणजेच फ्लॉवरची भाजी. त्याकरता फुलकोबी, बारीक केलेले लसूण, अद्रक आणि बेसिक मसाले हळद, तिखट, जिरे, मीठ, धनिया पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, मोहरी, तेल, आणि बेसिक ज्याप्रमाणे आपण नेहमी भाजी फोडणीला घालतो त्याप्रमाणे फ्लॉवरची भाजी करायची. फुलकोबी खाण्याचे खूप सारे फायदे आहेत. फुलकोबी ही फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटने समृद्ध, कमी कॅलरी असलेली भाजी आहे, जी पचन सुधारण्यास, वजन कमी करण्यास, हाडे मजबूत करण्यास आणि कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करते. तसेच कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवून हृदयाचे आरोग्य सुधारते आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्याससुद्धा मदत करते. पचनक्रिया सुधारते. फुलकोबीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे बद्धकोष्ठता दूर करते आणि आतड्यांचे आरोग्य उत्तम राखते. कमी कॅलरीज असल्यामुळे आणि उच्च फायबरमुळे वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही भाजी उत्तम आहे. फुलकोबीतील अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवतात आणि रक्ताभिसरण सुधारतात. तसेच फुलकोबीमध्ये सल्फोराफेन नावाचे घटक असते, जे कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत करू शकतात. फुलकोबीमध्ये हाडे मजबूत करण्याची सुद्धा ताकद आहे. व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम असते, जे हाडांची घनता वाढवून त्यांना मजबूत करते. रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा यामुळे वाढते. भरपूर व्हिटॅमिन सी असल्याने ते रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करते. तसेच गर्भावस्थेत सुद्धा उपयुक्त. फोलेटचा चांगला स्रोत असल्याने गरोदर महिलांसाठी हे फायदेशीर मानले जाते. फुलकोबी जास्त शिजू नये, अन्यथा त्यातील पोषक तत्वे कमी होऊ शकतात. तसेच थायरॉईडचा त्रास असलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने याचे सेवन करावे.